नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं श्रीमंत व्हामध्ये स्वागत आहे. आपण बोलतोय दरमहा व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी आणि आपल्यासोबत पुढचे कॉलर आहेत प्रकाश पाटील नवी मुंबईहून. प्रकाश, आपला काय प्रश्न आहे सांगाल? मी विचारायचं होतं की आता मला मुलगी झाले, एक 15 दिवस झाले आणि तिच्या नावावर आम्ही एक रकमी 18 वर्षापर्यंत असं रक्कम ठेवणार आहे. एक जवळजवळ 2 लाख रुपयाचे. तर 18 वर्षानंतर तिच्या शिक्षणासाठी वगैरे उपयोगी रक्कम येण्यासाठी असं 18 वर्षापर्यंत पैसे ठेवल्यानंतर त्याचं रिटर्न किती भेटेल आणि ते रिटर्न टॅक्सेबल असेल काय? तुम्हाला मुलीच्या नावावरती पैसे ठेवायचे आहेत 18 वर्षासाठी आणि त्याच्यातून रिटर्न किती मिळेल असा तुमचा प्रश्न आहे. तर रिटर्न तुम्ही कुठच्या योजनेत गुंतवाल त्याप्रमाणे मिळेल. जर तुम्ही बँकेमध्ये गुंतवले तर जो बँकेचा व्याज दर आहे त्याच्यातून तुम्हाला जे उत्पन्न आहे ते मिळेल. पण अर्थात हे करताना मुलीच्या नावावर जरी तुम्ही गुंतवले तरी त्याच्यातून जे उत्पन्न येणार आहे त्याचा इन्कम टॅक्स तुम्हाला स्वतःला भरायला लागेल. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायला लागेल. याशिवाय तुम्ही त्या बँकेत न गुंतवता समजा कुठल्या मार्केट स्कीममध्ये गुंतवले तर रिटर्न कदाचित जास्ती मिळू शकेल, पण कदाचित का नक्कीच त्याची रिस्क जास्ती राहील. त्यामुळे तुम्ही त्याचा पर्पज काय आहे आणि ती रिस्क तुम्ही घेऊ शकता का नाही ह्याचा विचार करून तुम्ही त्याचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. दुसऱ्या प्रश्नाला आपण अजून एक आपले प्रेक्षक आहेत त्यांच्या उत्तर देऊया. सुभाष काडेकर बोलतात साताऱ्याहून. तुमचा काय प्रश्न आहे सुभाष, सांगाला मला? माझा प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये आता जर पैसे तर आता जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर कसं काय आहे, ठीक चालेल आहे का? तुमचा प्रश्न आम्ही ऐकलेला आहे, पण सर मला सांगाल ही मार्केटमधली अस्थिरता आहे ते जे म्हणतायत तसं, आणि लिक्विडिटीचा पण आपण विचार केला मार्केटमधल्या लिक्विडिटीचा, आणि आपण बघितलं की रिस्क रिटर्न्स ही काही असतात, तर तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे, काय बघता येईल आपल्याला? थोडासा असा विचार करायला पाहिजे की जेव्हा आपल्याला कुठच्याही गोष्टीमध्ये पैसे गुंतवायचे असतात त्याच्यामध्ये रिस्क काय आहे, त्याच्यातून आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे, आणि तिसरी गोष्ट आपल्याला जेव्हा ते पाहिजेत तेव्हा ते पैसे परत मिळणार आहेत की नाही, म्हणजे त्याची लिक्विडिटी काय आहे. बरोबर. आणि हा इन्व्हेस्टमेंटचा नियमच आहे की जर तुम्हाला रिटर्न जास्ती पाहिजे असेल, उत्पन्न जास्ती पाहिजे असेल तर तुम्हाला रिस्क जास्ती घ्यावी लागेल. जर तुम्ही ती जास्ती रिस्क घेऊ शकत नसाल तर तुम्हाला कमी रिटर्नमध्येच समाधान मानावं लागेल. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही ते पैसे जास्त वेळेसाठी गुंतवता तेव्हा त्याची रिस्क कमी होते आणि त्याचं रिटर्न वाढतं. पण याचा अर्थ तुम्हाला जेव्हा ते पैसे पाहिजे तेव्हा ते मिळतीलच असं नाही, कारण तुम्ही त्याच्या लॉक इन त्याचा जास्ती असू शकतो. त्यामुळे तुमची रोखतेची म्हणजे लिक्विडिटीची जरूर काय आहे, तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी किती आहे आणि तुम्हाला रिटर्न किती एक्सपेक्टेड आहे, ह्या तिन्ही गोष्टीचा समन्वय साधून तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. नक्कीच तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपले पुढचे प्रेक्षक आहेत, आपल्याला प्रश्न विचारतात. राजीव सुपेकर, बोला, तुमचा प्रश्न काय आहे? असं आहे मॅडम की मी सर्व्हिसमध्ये आहे, फौजमध्ये. तर माझ्याकडे जे त्याचे पगार आहे पूर्ण हातामध्ये येतो, तर त्या हातामध्ये येणार पगार म्हणजे 1 महिन्याला म्हणजे टाकायचा असेल तर त्याचं व्याज दर कसं भेटेल, आणि मी तर सहजतो 50,000 रुपये फिक्स मध्ये टाकलं तर कशामध्ये जास्त पैसे भेटतील व्याजदर, काय सांगाल ना? 1 महिन्याचा पगार हातात यावा एवढं त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर सध्या 50,000 रुपये टाकले तुम्ही बँकेमध्ये तर तुम्हाला सध्याच्या याच्याप्रमाणे साधारण वर्षाला 5,000 ते च्या आसपास मिळू शकतील. तर तुमचा महिन्याचा पगाराप्रमाणे तेवढं उत्पन्न आहे की नाही हा तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल, आणि ते जर कमी वाटत असतील तर तुम्हाला हळूहळू तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवायला लागेल. बरोबर. तर अशाच अँगलने माझा या डोक्यात प्रश्न येतो की आपण एका वयाच्या एका टप्प्यात आहोत, तर मग मंथली इन्कम मला मिळवायचं तर आपण दरमहा व्याजासाठी कसं प्लॅनिंग केव्हापासून करायला सुरुवात केली पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कालपासून सुरुवात केली पाहिजे. आणि मुख्य कारण याचं आहे की जेव्हा लवकर सुरू कराल इन्व्हेस्टमेंट करायला तेव्हा तुम्हाला त्याचं चक्रवाढ व्याजानं जे उत्पन्न वाढतं त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जसे तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ याल आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला लागाल तेव्हा तुम्हाला पुढचं जे उत्पन्न जरुरी आहे त्याचा विचार करून तुम्हाला गुंतवायला लागणारे पैसे खूपच जास्ती असतील. त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीलाच किंवा नोकरीधंद्याच्या सुरुवातीलाच जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर तुम्ही थोडे पैसे गुंतवून सुद्धा तुम्हाला जे पाहिजे आहे ते उत्पन्न तुम्ही कमावू शकता. नक्कीच. तर त्यामुळे आपण आधीपासूनच सुरुवात केली पाहिजे. अजून एक फोन आलेला आहे आपल्याला. संदीप हिंगे बोलतात अकोल्याहून. तुमचा प्रश्न काय आहे संदीप? माझा असा प्रश्न होता की मला
इन्व्हेस्टमेंट करायची 50,000 रुपयाची, तर सगळ्यात जास्त व्याज किंवा असं कुठे मला जास्त त्याचा एक लाभ मिळू शकतो? 50,000 रुपये गुंतवायचे आणि सगळ्यात जास्त व्याज कुठे मिळेल? कुठे सगळ्यात जास्त व्याज प्रायव्हेट कंपनीमध्ये मिळेल, पण सगळ्यात जास्त रिस्क प्रायव्हेट कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये राहील. त्यामुळे तुम्ही जर विदाऊट रिस्क गुंतवू इच्छिता तर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमशिवाय दुसरा पर्याय नाही. बरोबर. रिस्क असते त्या कंपन्यांमध्ये. पण आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रदीप वाघ आहेत बुलढाण्याहून. प्रदीप, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो मॅम. हा, नमस्कार. हा, या आर्थिक मंदीमध्ये. बोला. हा, हॅलो मॅम. बोला बोला, सलग बोला तुमचा प्रश्न. या आर्थिक मंदीमध्ये आपल्या या बाजारामध्ये म्हणजे बँकमध्ये पैसे गुंतवायचे म्हटल्यावर त्याच्यावर व्याज किती मिळेल, काही असतं का, हे असते का टक्केवारीमध्ये? बँकांचा व्याजदर निश्चित असतो का असं ते विचारतात. जर तुम्ही पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर तुम्ही ज्या मुदतीसाठी पैसे ठेवता त्या मुदतीमध्ये ते व्याजदर फिक्स असतो. फारच थोड्या बँका फ्लेक्झिबल इंटरेस्ट रेटची स्कीम ऑपरेट करतात. बऱ्याचशा बँका फिक्स रेटच देतात. त्यामुळे जरी व्याजदर नंतर कमी झाले तरी तुमची मुदत संपेपर्यंत तुम्हाला ते व्याजदर मिळत राहील. त्यामुळे तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की आत्ता गुंतवताना पुढे व्याजदर कमी होणार आहेत असं तुम्हाला वाटतं की जास्ती होणार आहेत असं वाटतं. जर पुढे व्याजदर कमी होणार आहेत असं वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मुदतीसाठी आत्ताच गुंतवून ठेवा. सध्याचा जमाना असा आहे की व्याजदर कमी होत आहेत, त्यामुळे आत्ता जास्तीत जास्त मुदतीसाठी गुंतवणं हे चांगला निर्णय ठरू शकेल. नक्कीच. श्रीमंतव्हामध्ये आता वेळ झालेली एका ब्रेकची, पण तुम्ही असेच पाहत राहा आमचा कार्यक्रम श्रीमंतव्हा. श्रीमंतव्हामध्ये आज आपण बोलतोय दरमहा व्याजातून मिळणारं उत्पन्न या विषयावर, आणि आपल्याबरोबर आहेत अनिल हरोळीकर. सर, मला सांगा, ही जी गुंतवणूक आपण दरमहा व्याजासाठी करू तर तिचं एक पिरियड कसा असावा? लॉंग टर्म ठेवावी शक्यतो, शॉर्ट टर्म ठेवावी? त्याचा निर्णय तुम्हाला किती तुमची पैशाची जरुरी आहे, जे गुंतवणार त्याची, केव्हा पडणार आहे, आणि तुमच्या बाकीच्या काही तुम्ही स्कीम्समध्ये गुंतवलेत का याच्यावरती अवलंबून राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचं सगळं रिटायरमेंटमध्ये मिळालेले पैसे व्याजासाठी गुंतवले आणि मेडिकलसाठी जर तुमच्याकडे काही प्रोव्हिजन नसेल आणि जर दुर्दैवाने काही जरूर पडली तर मग तुम्हाला ते गुंतवणूक मोडून पैसे काढायला लागतील. बरोबर. त्याऐवजी समजा काही तुमच्याकडे मेडिक्लेम असेल किंवा दुसरं काही असेल तर तुम्ही मग त्या अडचणीच्या वेळेला मेडिक्लेममधून पैसे घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक मोडण्याची जरूर पडणार नाही. बरोबर. त्यामुळे बाकीचे तुमचे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यावरती त्याचा निर्णय राहील. पण साधारण असं म्हणता येईल की केव्हाही करताना सगळे पैसे एकाच स्कीममध्ये किंवा एकाच पिरियडमध्ये गुंतवू नयेत. ते एकत्रित करू नये, विभाजन करून काही शॉर्ट ड्युरेशनसाठी, काही मिडल ड्युरेशनसाठी आणि काही लॉंग ड्युरेशनसाठी गुंतवावे. बरोबर. सर, पुढला प्रश्न आलेला आहे आपल्याला. उल्हास जावळे बोलतात ठाण्याहून. तुमचा प्रश्न काय उल्हास, सांगाल आम्हाला? मला हे विचारायचं आहे हा, की मी म्युच्युअल फंड मध्ये बोला. मला हे विचारायचं आहे की मी म्युच्युअल फंडामध्ये जवळजवळ 5 लाख गुंतवले 2003, 2004 आणि 2005 मध्ये, वेगवेगळ्या पिरियडमध्ये. तर त्यावेळेस एजंटने सांगितलं होतं की 5 वर्षानंतर तुमचे पैसे म्हणजे जवळजवळ 20-25% इंटरेस्ट रेट प्रमाणे वाढतील. पण आता मी बघतोय ते जवळजवळ 40 to 50% कमी झालेले आहेत. तर मी ते इन्व्हेस्टमेंट आता काढून घ्यायला पाहिजे की कंटिन्यू करायला पाहिजे, त्याबद्दल मला जरा तुमचा सल्ला हवा आहे. काय सल्ला द्याल आपण? या पिरियडमध्ये शेअर मार्केटमधील काही सल्ला देणं खूपच अवघड आहे. पण नेहमी जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात तेव्हा तुम्ही जर ते लॉंग ड्युरेशनसाठी गुंतवले असतील तर तुम्हाला सध्याचं जर मार्केट खाली गेलं किंवा वरती गेलं त्याच्या व्हेरिएशन किंवा त्याच्या फ्लक्च्युएशनची एवढी काळजी करू नये. पण जर गुंतवताना तुम्ही शॉर्ट ड्युरेशनसाठी गुंतवले असतील तर नक्कीच अडचण येऊ शकते. बरोबर. आपण त्याचाही विचार केला पाहिजे की आपण कुठल्या स्कीममध्ये पैसे गुंतवतोय, कुठल्या प्रकारच्या स्कीममध्ये. आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. विशाल बाबर बोलतायत सोलापूरहून. तुमचा काय प्रश्न आहे विशाल, सांगा आम्हाला. मॅडम, साधारण 24-27 एज मध्ये जर एखादा यंग मुलगा जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर ट्राय करत असेल तर म्हणजे त्याने इन्व्हेस्ट करताना LIC आणि प्रायव्हेट कितपत म्हणजे कसं बॅलन्स करावं इन्व्हेस्टमेंटसाठी? म्हणजे त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स किंवा मग काही प्लॅन सजेस्ट करू शकता का?
इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही LIC आणि प्रायव्हेट म्हणता म्हणजे जर तुम्ही फक्त इन्शुरन्सबद्दल बोलत असाल तर दोन्हीपैकी कुठेही केलं तरी काही हरकत नाही. कारण या सगळ्या संस्था LIC किंवा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या या IRDAच्या नियमाखाली चालतात. त्यामुळे दोन्हीकडेही रिस्क किंवा रिटर्नचे साधारण हे सारखेच राहतील. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जर इन्शुरन्स सोडून बाकीच्या गोष्टी बोलत असाल तर मगाशी आपण बोलल्याप्रमाणे कुठच्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये पैसे गुंतवताना तिथे होणाऱ्या रिस्कचा तुम्ही विचार करून मग पैसे गुंतवावेत हाय करा. आणि तुम्ही यंग एजमध्ये जेव्हा करता तेव्हा तुम्ही थोडीशी रिस्क घ्यायची जर कॅपॅसिटी असेल तर तुम्ही प्रायव्हेट म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स या ह्याच्यात केलं तरी हरकत नाही. बरोबर. अजूनही आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. गणेश देवकर बोलतायत परभणीहून. गणेश, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार. नमस्कार. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की LIC मधील गुंतवणूक किती फायद्याची ठरते आणि कुठपर्यंत गुंतवणूक करावी? सर, कळाल LIC मध्ये त्यांना गुंतवणूक करायची आहे, तर त्यांच्याकडे अशा काही प्रकारच्या योजना आहेत का आणि कितपत गुंतवणूक करणं सुरक्षित राहील असं त्यांना विचारायचं आहे. गुंतवणूक तर सरकारी कंपनी. पूर्ण सुरक्षित राहील LIC मध्ये, त्याचा प्रश्न नाही. आणि तुम्हाला त्याच्यातून काही उत्पन्न व्हावं म्हणून गुंतवणूक करायची असेल तरी LICच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 वर्षानंतर ते पैसे पूर्ण परत मिळतात त्याच्या वाढीव व्याजासकट. किंवा LIC मध्ये काही अशाच योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर त्याच्यातून मंथली किंवा क्वार्टरली रिटर्न मिळत राहील. तर सुरक्षितता तर आहे आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळत राहील. त्यामुळे तुमची ज्याप्रमाणे जरुरी असेल त्याप्रमाणे तुम्ही LICची योजना निवडू शकता. बरोबर. सर, मगाशी आपण बोलताना एक उल्लेख होता ऍक्सिडेंट बद्दल, तर मला असं एक विचारायचं की नॉमिनीज अशा प्रकारच्या योजनांमध्ये स्कीम्समध्ये आपण ठेवू शकतो का? हा एक तुम्ही फार चांगला मुद्दा विचारला. गुंतवणूक करताना केव्हाही जर तुम्ही एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावरती म्हणजे जॉईंटली केली तर ते सगळ्यात चांगलं आहे. की म्हणजे काही दुर्दैवानं जरी काही झालं तरी ते ऑटोमॅटिकली दुसरा माणूस की दुसरी व्यक्ती किंवा तुमच्या फॅमिली मेंबर त्याची काळजी घेऊ शकतो. समजा काही कारणामुळे ते शक्य नसेल तर नॉमिनेशन जरूर करावं, नामांकन जरूर करावं. त्यामुळं जेव्हा काही दुर्दैवाने काही घटना घडली तर ते पैसे तुमच्या फॅमिली मेंबरना मिळण्यामध्ये काही अडचण येत नाही. त्यामुळे आयदर नामांकन किंवा जॉईंट होल्डिंग हे तुम्ही नक्कीच करावं असं माझा सल्ला राहील. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक शोधतात करमुक्ती, कर सवलत देणाऱ्या योजना, त्या अशा प्रकारच्या असतात का या मंथली रिटर्न्स मध्ये? मंथली रिटर्न मध्ये तुम्हाला कर सवलत पण मिळेल आणि मंथली रिटर्न पण मिळेल अशी तर योजना नाही. फक्त एकच आहे की तुम्ही पैसे गुंतवताना तुम्हाला त्याच्यातून जर इन्कम टॅक्सचा बेनिफिट पाहिजे असेल तुम्ही सध्या बँकांच्या काही FDs आहेत 5 वर्षाच्या, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. त्याच्यावर तर व्याज तुम्हाला रेग्युलर मिळत राहील. पण ते व्याज टॅक्सेबल आहे. म्हणजे त्याचं उत्पन्न टॅक्सेबल आहे पण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल. बरोबर. हा तुम्ही विचार करू शकता. सर, आपण बघितलं की दरमहा व्याजाचा जर विचार केला अशा उत्पन्नाचा तर आपल्याला रिस्क रिटर्न्स आहेत आणि आपली क्षमता, आर्थिक क्षमता आहे तीही लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला असे बरेच प्रश्न येत राहतील पण आता श्रीमंत व्हामध्ये इथेच आपण थांबणार आहोत. तुम्ही पुढच्या कार्यक्रमात आम्हाला तुमचे प्रश्न जरूर विचारा. पहा फक्त IBN लोकमत.